नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा तिसरं प्रकरण ट्रायंगल्स या प्रकरणातला एक महत्त्वाचा प्रमेय बघणार आहोत, ज्याचं नाव आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम म्हणजे काय, तर रेषाखंडाच्या लंब दुभाजकाचे प्रमेय. रेषाखंडाच्या लंब दुभाजकाचे प्रमेय. मला माहित आहे व्हॉट इज मेन बाय परपेंडिक्युलर बायसेक्टर. If two lines intersect to each other at right angle, then this line is said to be perpendicular. Perpendicular. And what is meant by bisector? If a line passing through the midpoint of given segment, then that line is said to be the bisector. He bisector आहे. If a line intersects to a line at right angle, then line is said to be the perpendicular to that line. If a line passes through the midpoint of the given segment, then that line is said to be the bisector. म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंब पण असणे आणि मध्यबिंदूतून जाणे. एखादी रेषाखंडाच्या मध्यबिंदूत असेल तिला बायसेक्टर म्हणायचं, दुभाजक म्हणायचं. आणि एखादी एखाद्या रेषेला काटकोन छेदत असेल किंवा एखाद्या रेषाखंडाला काटकोन छेदत असेल तर त्या रेषेला लंब म्हणायचं. लंब आणि दुभाजक दोन्हीही एकामध्ये असणे. काटकोनात छेदणे आणि मध्यबिंदूतून जात असेल तर त्या ठिकाणी मध्यबिंदू इंटरसेक्ट करत असेल आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर त्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर असं म्हणतो. इथं काय म्हणलेलं आहे, याच्यामध्ये पार्ट 2 आहेत. इकडे बघा, एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए सेगमेंट इज इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट. रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू, आपण एखादा रेषाखंड घेतला, समजा असा रेषाखंड घेतला, हा रेषाखंड त्याचा लंब दुभाजक काढला. हा रेषाखंड ए बी आहे, त्याचा लंब दुभाजक काढला. आपण लंब बी असणे आणि दोन भाग पण करणे, त्याला आपण लंब दुभाजक म्हणतो, त्यालाच परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतो. एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर इज ऍट इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट. रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू पी असेल, क्यू असेल, आर असेल, एस असेल, टी असेल, हे सर्व बिंदू रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतात. हे अंतर समान असतं. तसंच हे अंतर आणि हे अंतर समान असतं. हे आणि हे अंतर समान असतं. ए आर आणि बी आर समान, एस आणि बी एस समान, ए टी आणि बी टी समान. म्हणजे रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून टोकाच्या बिंदूपासून समान अंतरावर असतो. दोन भाग आहेत. Every point on the perpendicular bicycle of a segment is at equidistant from the end points of segment. आणि दुसरा पार्ट नंबर 2 काय म्हणते, if a point is at equidistant from the end points of the given segment, then that point lies on the perpendicular bisector of the given segment. म्हणजे रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो. पार्ट नंबर 2 भाग नंबर 2 काय सांगते की एखाद्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून, एखादा रेषाखंड आहे समजा हा पी क्यू, अंत्यबिंदूपासून समान अंतरावर जर हे अंतर समान असेल, ओपी आणि ओक्यू हे अंतर समान असेल, एखाद्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावरचा बिंदू हा त्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतो. म्हणजे याच्यामध्ये दोन पार्ट आहेत. पार्ट फर्स्ट म्हणते की एव्हरी पॉइंट ऑन द perpendicular bisector of a segment is at equidistant from the end points. Part number 2 सांगते की if a point is at equidistant from the end points of given segment, then that point lies on the perpendicular bisector. रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो. नंबर 2 सांगते की रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून टोकाच्या बिंदूपासून समान अंतरावरचा बिंदू हा त्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतो. आता आपल्याला इथं काय सिद्ध करायचं आहे, एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए सेगमेंट इज इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट. रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्यासाठी मला एक सेगमेंट घ्यावा लागेल आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला या ठिकाणी काढायला लागणार आहे. बघा आता मी इथे या ठिकाणी एक हे करतो सेगमेंट
सेगमेंट घेतलेला आहे या ठिकाणी बघा, हा सेगमेंट AB आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे. दिस इज द लाईन L. लाईन L इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ seg AB which intersect to seg AB at point M घेतो, M बिंदू घेतो. परपेंडिक्युलर म्हणजे काटकोनात छेदणे, बायसेक्टर म्हणजे मध्यबिंदूतून पास होणे, म्हणजे हे अंतर समान आहे, कळलं? And point P is any point on the line L. बघा आता यस गिवन मध्ये काय माहिती, यस line L is the perpendicular bisector of seg AB which intersect to seg AB at point M, which intersect to seg AB at point M, right? M बिंदू मध्ये रेषा L ही AB ला M बिंदू इंटरसेक्ट करते. And point P is any point on line AB. Point P is any point on line L. बिंदू P हा रेषा L वरचा कोणताही एक बिंदू आहे. टू प्रूफ काय सिद्ध करायचं आहे आपल्याला, काय सिद्ध करायचंय, यस एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर ऑफ ए सेगमेंट इज इक्विडिस्टंट, समान अंतरावर आहे, फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ सेगमेंट. एंड पॉइंट्स ही आहेत, म्हणजे एपी आणि बीपी ही अंतर आपल्याला या ठिकाणी समान अंतरावर दाखवायचे आहेत. एपी आणि बीपी ही अंतर इक्वल दाखवायचे आहेत. म्हणजे मला सिद्ध करायचे एपी इक्वल टू बीपी, राईट? आता प्रूफ अत्यंत साधी सोपी सरळ सिद्धता आहे बघा, लक्ष द्या इकडं. सरळ काय होत आहे, इन ट्रायंगल पीएमए अँड ट्रायंगल पीएमबी, इन ट्रायंगल पीएमए अँड ट्रायंगल पीएमबी, साइड पीएम इज इक्वल टू पीएम, कॉमन साइड आहे. अँगल पीएमए इज कॉमन ट्रायंगल पीएमबी, कारण ईस्ट 90 डिग्री आहे, पलीकडे कोण काटून अलीकडे कोण काटून. यानंतर साइड एम इज इक्वल टू एमबी, कारण गिवन प्रश्नात दिले ना, परपेंडिक्युलर बायसेक्टर एम इज द मिडपॉइंट ऑफ एबी होते. Therefore, these two triangles are congruent by SAS is for congruency. If two triangles are congruent, then their corresponding sides are congruent. Remaining parts are congruent. Therefore, we can say that AP is congruent to BP, current corresponding sides of congruent triangles. Understand? मग या ठिकाणी इकडे बघा, या ठिकाणी in triangle PMA and triangle PMB, right? Side PM is congruent to side PM, कारण कॉमन साइड आहे, कॉमन साइड, राइट? परत अँगल PMA is congruent to angle PMB, each 90 degree. त्याच्यानंतर साइड AM is congruent to side PM, कारण given, right? Therefore, we can say that triangle PMA is congruent to triangle PMB by PMA is congruent to triangle PMB by SAS test for congruency, right? हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाल्याच्या नंतर काय होईल, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाल्यावर त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्स कोणते होतील. Therefore, we can say that seg AP is congruent to seg BP, current corresponding sides of quadrantal triangles AP equal to BP. Therefore, we can say that
AP equal to BP. Means we have proved that every point on the perpendicular bisector of the given segment is at equidistant from the endpoints of given segment. रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो हे आपण या ठिकाणी सिद्ध केलं आहे. Hence therefore hence we have proved that every point on the perpendicular bisector of a segment is equidistant from the endpoints of the segment right. Hence we have proved that every point on the perpendicular bisector of the segment is equidistant from the endpoints of the segment. Understand? तर आता हा पार्ट 1 संपलेला, आता आपल्याला पार्ट 2 बघायचा आहे. बघा आता पार्ट 2 काय म्हणते. Any point equidistant from the endpoints of a segment lies on the perpendicular bisector of a segment. परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरमच काय म्हणतो बघा. every point on the perpendicular bisector of a segment रेषाखंडाच्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा त्या अंत्यबिंदूपासून समांतर असतो. हे अंतर समान असतात. रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हाच नाही, हा पण सगळे बिंदू हे रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समांतर असतात. हे भाग 1 म्हणते. भाग 2 म्हणते की समान अंतरावरचा बिंदू लंबदुभाजकावर असतो. लंबदुभाजकावर असेल तर समान अंतरावर असतो, भाग 1 म्हणते. आणि समान अंतरावर असेल तर लंबदुभाजकावर असतो, हा भाग 2 म्हणते. इफ ए पॉइंट इज at equidistant, हा रेषाखंड AB आहे आणि एक O बिंदू आहे कोणता पण, ज्याचं याच्यापासून अंतर समान आहे, O equal to OB आहे. मग हा O बिंदू हा AB च्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असतो, हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं. every point which is equidistant from the endpoints of the given segment, then that point lies on the perpendicular bisector of the given segment. रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून, एखाद्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असणारा प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावर असतो. समान अंतरावरचा बिंदू लंबदुभाजकावर असतो, लंबदुभाजक असेल तर समान अंतरावर असतो, हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. मग मी काय करणार आहे, समान अंतरावरचा बिंदू घेणार आहे. रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावरचा बिंदू घेणार आहे. मी तर या ठिकाणी एक रेषाखंड काढतो. हा रेषाखंड काढला मी, हा रेषाखंड काढला आणि या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावरचा एक बिंदू घेतला. आता हा बिंदू घेतलाय कोणता, P बिंदू. हा बिंदू P, हा A बिंदू आहे, हा B बिंदू आहे आणि ही अंतर समान. कळलं का? गिवन काय माहिती, पॉइंट P is point P is any point, right. त्याच्यानंतर which is at equidistant from the endpoints of say AB
म्हणजेच पी ए बरोबर पी बी किंवा ए पी बरोबर बी पी असं म्हणलं तर चालते. राईट. आता टू प्रूफ काय सिद्ध करायचं आहे आपल्याला? काय सिद्ध करायचंय? आपल्याला सिद्ध करायचं आहे या ठिकाणी पॉइंट पी लाईज ऑन द perpendicular bisector of seg AB. राईट. आता याच्यासाठी आपल्याला थोडीशी कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. काय कन्स्ट्रक्शन करता आपण या ठिकाणी? काय रचना करायची आहे? बिंदू AB चा एक मध्यबिंदू घेऊया. पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ AB म्हणजे AM बरोबर BM होईल. आणि ड्रॉ लाईन PM आणि PM काढूया. काय केलं? टेक अ पॉइंट M, which is the midpoint of seg AB and draw line PM. right. आता प्रूफ. आता बघा हे जे दोन त्रिकोण आहेत PMA आणि PMB हे सहज एकरूप होतात. इन ट्रायंगल PMA and PMB साइड PME is common to side PM कारण कॉमन साइड आहे. AM is common to MB कारण given. right. Construction M is the midpoint of EB and PA equal to PB कारण given. Therefore now in triangle इथं लिहिता किंवा इथं लिहिता आपल्याला इथं तुम्ही या ठिकाणी in triangle PMA and triangle PMB. right. Side PM is congruent to side PM कारण कॉमन साइड आहे. राईट. त्याच्यानंतर साइड AM is congruent to side BM. का बरं? कारण कन्स्ट्रक्शन. राईट. त्याच्यानंतर साइड PE is congruent to side PB का given. राईट. साइड PE is congruent to side PB कारण given. राईट. Therefore आता लास्ट सेंटेन्स काय येईल मग? Therefore triangle PMA is congruent to triangle PMB by yes test for congruency. Yes. If two triangles are congruent, then their corresponding angles are congruent. Therefore we can say that angle PMA is congruent to angle PMB current corresponding angles of quadrant triangles. Means measure of angle PMA equal to measure of angle PMB equal to let हे दोन्ही कोण समान मापाचे आहेत? let measure of angle PMA equal to measure of angle PMB equals to x degree. या प्रत्येकाचं आपण x डिग्री म्हणूया. हे पण x डिग्री आणि हे पण x डिग्री. but measure of angle PMA plus measure of angle PMB equal to 180 degree कारण angles in a linear pair. हे लिनियर पेअर मधले अँगल्स आहेत PMA आणि PMB. याचं माप x डिग्री आहे, याचं माप x डिग्री आहे, बरोबर 180 डिग्री येते.
म्हणजेच 2x is equal to 180 degree. Therefore x equal to 180 divided by 2, that is x equal to 90 degree आला, राईट. म्हणजेच या ठिकाणी मेजर ऑफ एंगल PMA इक्वल टू मेजर ऑफ एंगल PMB इक्वल टू 90 डिग्री, राईट. Therefore sec PM is perpendicular to sec AB. Sec AB, this is step number first. But बघा PM हे AB ला लंब झालं and point M is the midpoint of sec AB. हे वाक्य नंबर 2. हे कोण सांगितलं? कन्स्ट्रक्शन सांगितलं. हे कोण सांगितलं? M is the midpoint. Point M is the midpoint. M is the midpoint of sec AB. हे प्रश्नात दिलेलं आहे. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वी से दॅट मिडपॉइंट मध्ये आहे, मिडपॉइंट मध्ये जाते म्हणजे बायसेक्टर आहे आणि परपेंडिक्युलर आहे म्हणजे लंब आहे. Therefore from first and second we say that say line PM or sec PM, sec क्यों लाइन क्या line PM is the perpendicular bisector of sec AB, right? Of sec AB. Therefore we can say that point कोणता P lies on the perpendicular bisector of sec AB. Hence we have proved that any point equation from the endpoints of the given segment which lies on the perpendicular of the given segment. Understand? अशा रीतीने आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम बघितला. त्यामध्ये पार्ट नंबर 1 होता एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट इज ॲट इक्वेशन फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ द गिवन सेगमेंट. रेषाखंडाच्या लंबद्विभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समांतर असतो. वाक्य नंबर 2 सांगते की if a point is at equidistant from the end points of the given segment, then that point lies on the perpendicular bisector of the given segment. म्हणजे एखाद्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समानांतरावर असणारा बिंदू हा त्या रेषाखंडाच्या लंबद्विभाजक असतो. म्हणजे लंबद्विभाजक असेल तर समानांतर असतो आणि समानांतर असेल तर लंबद्विभाजक असतो. हे दोन्ही वाक्य हे दोन्ही भाग या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम मध्ये येतात. रेषाखंडाच्या लंबद्विभाजकाच्या प्रमेयावर येतात. ठीक आहे, पॉज करून ठेवून घ्या. थँक्यू.